महाराष्ट्र शासनाने वृक्षारोपणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असून या मोहिमेचा उद्देश पर्यावरण संरक्षण आहे। मात्र अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत धारेल अंतर्गत येणाऱ्या गिरजापूर गावात वृक्षारोपणाच्या नावाखाली केवळ औपचारिकता पार पाडली जात असल्याचे अकोला न्यूज नेटवर्कच्या पाहणीत उघड झाले आहे। गिरजापूर येथील स्मशानभूमीजवळ रोपे चक्क रस्त्यावर बेवारस टाकली गेली आहेत। वन विभागाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यात सर्वत्र वृक्षारोपण केले जात आहे। सोशल मीडियावर या मोहिमेचे हजारो फोटो टाकले जात आहेत, ज्यामुळे मोहीम यशस्वी असल्याचा भास निर्माण होतो। परंतु प्रत्यक्षात वृक्षारोपण फक्त कागदावरच यशस्वी ठरले आहे। रस्त्यावर पडलेल्या रोपांची अवस्था पाहून वृक्ष लागवडीची औपचारिकता किती पोकळ आहे हे स्पष्ट होते। शासनाचा आदेश म्हणून केवळ वृक्ष लागवड केली जाते, पण त्यांची काळजी घेतली जात नाही। फोटो काढून सोशल मीडियावर टाकणे आणि संकेतस्थळावर अपलोड करणे एवढाच या मोहिमेचा उद्देश ठरला आहे। वृक्षप्रेमींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशी ढोंगी वृक्षारोपण मोहीम पुन्हा होणार नाही।